फॅमिली मॅटर्सवर आधीचे मॅटर असू दे ना, आपल्याला गिफ्ट आर्टिकल मिळालं बा. दादा कुठे अँटिक मध्ये पण नाही मिळणार का विषय? व्हेरी डिफिकल्ट. आता कोण उपयोगच नाही ना त्याचा. त्या व्हिडिओ कॅसेट मध्ये ती व्हिडिओ कॅसेट आहे. उद्या काहीही करायचं आणि त्या दोन्ही कॅसेट त्याच्याकडून परत मिळवायच्या. ए जयदीप ऐक ना, तुझ्या ओळखीत कोणाकडे व्हीसीआर असेल का रे? आता पुढे चिकू, गुटन मॉर्गन चिकू. ताई माझी उठायची वेळ नाही झाली अजून. हम जाने. माहितीये तर कशाला फोन करते. डिस्टर्ब नको करू. रात्री उशिरापर्यंत गेम खेळत बसला असशील ना? यू आर सो इंटेलिजंट ताई. चिकू, तू रात्री अपरात्री ही अशी जागरण करतोस ना, अरे म्हणून तुला ही असली भलती सलती स्वप्न पडतात. ताई 4 प्लेयर सोबतचा गेम न जिंकण्याचं दुःख तुला नाही समजणार. आणि मला जाणूनही घ्यायचं नाहीये. ओके बाय. माझ्याकडे एक ब्रेकिंग न्यूज आहे. तुझं लग्न कॅन्सल झालं? मी कॅन्सल करायचं म्हटलं तरी जयदीप तसं होऊ देणार नाही. माहितीये किती डेस्परेट आहे तू ते. चिकू, तू आता माझं बोलणं ऐकणार आहेस? अगं बोल ना मग. मला एका व्हीसीआर वाल्याचा नंबर मिळालाय. व्हेरी गुड. काय 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 व्हीसीआर वाला? व्हीसीआर कोण, कुठे, कधी, केव्हा, कसं, कुठे? अरे तू भेट खरं, मग मी तुला सगळं सांगते. हा तू रेडी राहा. तू रेडी राहा म्हटलं पिकअप करायला. बाय बाय बाय. हो जयदीप, सगळं लक्षात आहे माझ्या. हो असंच बोलेन सगळं. हो हो हो, बाय 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 बाय. काय ताई, ह्याला काय अर्थ आहे? जेव्हापासून आपण भेटलो ती नुसती फोनवर लागली. सॉरी जयदीप, काय करू? हा जयदीप बघ ना, सारख्या एकावर एक इन्स्ट्रक्शन देत बसलाय. अच्छा बरं ते सोड. मला सांग, तू एका रात्रीत व्हीसीआर वाला शोधला कसा? आपल्याकडे आहे ना एक चॅट जीपीटी, मिस्टर जयदीप केळकर. त्याच्या ओळखीचा आहे का स्टुडिओ वाला? ऍक्च्युली ना, एंगेजमेंटच्या वेळेला या स्टुडिओ वाल्याकडे ना फोटोसाठी चौकशी केली. पण मग मामी म्हणाली असेल कशाला पाहिजेत नसती नाटकं. बघ ना, आई पण असंच करते. पण त्यामुळे काय झालं माहितीये का, जयदीपची या स्टुडिओ वाल्याची चांगली ओळख झाली. आणि काल रात्री जयदीपने या स्टुडिओ वाल्याकडे व्हीसीआरची चौकशी केली आणि मग मला कळवलं. आता तेच सगळं मला सांगत होता, या माणसाची असं बोला तसं बोला वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे तुझा डीप जाणारा जय वाटतं तेवढा डम नाही. वाटतो तितका काय, अजिबातच दम नाहीये. रोमॅन्टिक तरी आहे का तुझा जयदीप? चिकू, तुला माहितीये हे काय रे, मगाशी मी फोनवर बोलत होते तर तू सारखा सारखा मला बोलत होतास ही काय करतेस ते काय करतेस. आता नाही, आता कळकळतात. आता काय ऐक ना, काकांनी ना अजून एक कॉमेडी केली. एक दिवस मिस्टर बीनला सुद्धा मागे सोडलं. घरात नाहीये ना, त्या रूम मध्ये जाऊन शोध त्या कॅसेट. चाल लवकर. मिळाला कॅसेट मिळाला. कुणी सांगितलं तू तुम्हाला हे नसते उपद्व्याप करायला? काय काय गरज होती असले उद्योग करण्याची? कशाला आणली असली भाय्यात कॅसेट? तू काय म्हणाल होतीस? आई अहो मला ना लवकरात लवकर एक बाळ द्या ना, माझ्या आईला नातू बघायचा आहे. हो का? म्हणजे माझ्या आईला नातू बघायचा होता म्हणून तुम्ही ही असली कॅसेट आणली? आणली ती आणली, रेशरही परत का नाही केली? विद्यो काही बोलू नकोस तू. आता ह्या क्षणी हा मोबाईल फोडावा असं वाटतोय. अरे
आपल्याला संतेच्या लग्नासाठी सुद्धा पैसे साठवायला हवे. तू आणि तुझी संपी तिच्यामुळेच घडतंय हे सगळं. काय करत होती तिला हे सगळं केक बी घेऊन यायची? माठ माणूस माठ. काही नाही, माठाचं घर फिरवून बोलतेय ना. आणि तुम्ही पुन्हा घसरला तिच्यामुळे. एक काम करा, ग्रीन टी प्या, तुम्हाला बरं वाटेल. इथे मला आता चिकू तू ते कॅसेट्स घेतलेस ना? अरे मला या हातचं शिकवल्यानं मग खूप ऑकवर्ड वाटतंय रे. म्हणजे बघ ना, आधी बुक केलं, मग आयत्या वेळेला कॅन्सल केलं. कसं वाटतं ते? इथपर्यंत येईपर्यंत ठीक होते. आता या जयदीपने मला इतक्या साऱ्या इन्स्ट्रक्शन देऊन ठेवल्यात. स्पेशल वाटतंय रे. काय ग, लग्नात पण सोशल मीडिया नको म्हणते का मामी? अजून तरी तसं काही म्हणत नाहीये, पण तुला माहितीये ना, तिचं काही सांगता येत नाही. आता ह्या वेळेला काही बोलूच नाही तिला. तिथून व्हिडिओ कॉल करून राडा घालतो की नाही बघ. नको तरी. तुझा तो डीप जाणारा जय काय म्हणतो? अरे तो म्हणतोय आपण प्रीवेड पण करूया. त्याचं ह्याच फोटोग्राफरशी बोलणं सुद्धा झालंय. अरे मग तर झालं ना, तुला टेन्शन घ्यायचं कारणच नाही. त्याला नीट बोलावंच लागेल तुझ्याशी. तू क्लायंट आहेस त्याची. हा यार, आणि तुझं संस्कृत किंवा जर्मन मध्ये बोलायचं नाही. ओके, वाटलं तर तुझ्या कानात बोल. एक्सक्यूज मी, मिस्टर कमलेशना भेटायचं. एकदम लास्ट. बोलवलं सर? हा, ये बस ना. एक पर्सनल फेवर हवी होती. तू नेटसावी वगैरे आहेस म्हटलं म्हणून. बोला ना सर, संकोच नका करू, बोला. तसं विशेष काय नाही रे. माझा एक जुना मित्र होता, त्याची आठवण येते मला. आम्ही आउट ऑफ टच झालो तेव्हा ना मोबाईल होते ना फेसबुक बिसबुक. त्याला शोधायचंय. नक्की मित्रच ना? सिद्धेश दळवी हे नाव मी कुठल्या महिलेचं तरी ऐकलेलं नाहीये. गंमत केली हो. छान. आय लाईक युअर सेन्स ऑफ ह्युमर. त्याचं काय झालंय, मी या मित्राकडून काही वर्षापूर्वी एक वस्तू घेतली होती. ती वस्तू मी त्याला परत केली की नाही हे मला त्याला विचारायचंय. सोपं आहे. ती वस्तू जर तुमच्या घरी नसली तर ती गोष्ट तुम्ही रिटर्न केली आहे, आणि समजा ती वस्तू तुमच्या घरीच आहे, याचा अर्थ तुम्ही ती रिटर्न नाही केली आहे. काय बोलता? तांबे, यू आर अ जीनियस. थँक्यू सर. पण मी काय म्हणतो, हे काम तुम्ही हिरंबला का नाही सांगत? पटकन करेल. गेली 4 वर्ष प्रत्येक अप्रेझल मध्ये मॅनेजमेंट तुला फाट्यावर मारून 2 रेटिंग देतं. कारण माहितीये सर, माणसाने आपलं काम करत राहावं सर. फळाची अपेक्षा करू नये. मुख्य प्रायोजक रजनी फूड्स प्रस्तुत आणि सहप्रायोजक ट्रान्सओशन ट्रेडकॉम व शुभचिंतक आन्सर कॉम्प्युटर्स प्रायोजित फॅमिली मॅटर्स मजेदार अनोखे नात्यांचे प्लॅटर. पुढील शनिवारी पुन्हा भेटू, याच वेळी याच ठिकाणी.